या क्षणाची एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर येते। सॉफिटेल हॉटेलमध्ये फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकत्र होते अशी सूत्रांकडून माहिती समोर आली आहे। तर 2 दिवसांपूर्वी फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची अधिवेशनात अर्धा तास भेट झाली होती। तसेच अंबादास दानवे यांच्या निरोपावेळी देखील भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सत्तेत सामील होण्याची ऑफर दिली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात झालेली ही भेट चर्चेचा विषय बनली। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये होते। सॉफिटेल हॉटेलमध्ये फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकत्र आले होते अशी माहिती सूत्रांकडून कळते। 2 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची अधिवेशनात अर्धा तास भेट झाली होती। अंबादास दानवे यांच्या निरोपावेळी देखील भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना ऑफर दिली होती। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडले जात आहेत। उमेश, काय सविस्तर माहिती आहे? सॉफिटेल हॉटेलमध्ये फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकत्र होते। मेघनाथ, बीकेसी मधील जे सॉफिटेल हॉटेल आहे इथे या दोन्ही नेत्यांची भेट झाली असल्याची माहिती मिळत आहे। कारण आताच पावसाळी अधिवेशन संपल्याने पावसाळी अधिवेशनात आपण पाहिलं असेल की सातत्याने आदित्य ठाकरे असतील, मुख्यमंत्री असतील किंवा उद्धव ठाकरे असतील आणि मुख्यमंत्री असतील यांच्या सातत्याने भेटी सार्वजनिकरित्या होत होत्या। एकदा अंबादास दानवे यांचा जो निरोप समारंभ सुरू होता त्यावेळेस जे भाषण मुख्यमंत्र्यांनी केलं होतं त्यावेळेस खुली ऑफर उद्धव ठाकरेंना दिली होती की तुम्ही विरोधातच आता तुम्हाला 5 वर्ष बसावं लागणार, त्यामुळे तुम्हाला चान्स आहे, तुम्ही सत्तेमध्ये येऊ शकता, म्हणजे अशी खुल्या प्रकारची ऑफर जी आहे ती थेट भाषणातून दिली होती। त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं आणि त्यानंतर आज अचानक या 2 नेत्यांची भेट होताना दिसते। कारण आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा कोणताही आज कार्यक्रम अशा प्रकारे त्या हॉटेलच्या आसपासच्या हॉटेलमध्ये असलेला तरी प्रसिद्ध झाला नव्हता। मात्र अचानक हे 2 नेते तिथे पोहोचले। आधी आदित्य ठाकरे तिथे पोहोचले आणि त्यानंतर एक 20 ते 25 मिनिटांनंतर मुख्यमंत्री यांचा ताफा देखील तिथे दाखल झाला या हॉटेलमध्ये आणि दोन्ही नेते त्या एकाच हॉटेलमध्ये होते आणि त्यामुळे या हॉटेलमध्ये त्या दोन्ही नेत्यांची भेट झाली असल्याची माहिती आहे। आता गेल्या काही दिवसापासून सातत्याने ऑफर दिल्यानंतर या चर्चा सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे आता आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात देखील याबाबतची काही चर्चा सुरू आहे का, अशी या चर्चांना आता उधाण आलेलं आहे। त्यामुळे या 2 नेत्यांच्या भेटीमुळे आता नेमकं पुढे काय घडतंय किंवा या 2 नेत्यांच्या भेटीमुळे काही नवीन राजकीय समीकरणं समोर येतात का हे पाहावं लागणार आहे। मात्र अत्यंत महत्वाची आणि सर्वांनाच धक्का देणारी अशी बातमी आहे की देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे एकाच पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबलेत आणि तिथे या दोघांची भेट झाली असल्याची माहिती समोर येते। उमेश, खरं तर एक मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण संपूर्ण हा जर क्रम आपण पाहिला, आधी फडणवीसांनी ऑफर दिली, नंतर उद्धव ठाकरे जेव्हा फोटो सेशनसाठी आले होते तेव्हा सर्व उभे राहिले। एकनाथ शिंदेंनी त्यांच्याकडे पाहणं टाळलं होतं। त्यानंतर आदित्य ठाकरे फडणवीसांची भेट विधान भवनात जेव्हा झाली होती तेव्हा तुमच्या स्वागतासाठी मी इथे उभा आहे असं खरं तर त्यांनी हास्यविनोद करून आदित्य ठाकरेने सांगितलं होतं। त्याच्यामुळे एकंदरीतच हे पाहता एक मोठी घडामोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही। उमेश, उमेश यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये। मात्र एक मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही। काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये असल्याची चर्चा समोर येते। सॉफिटेल हॉटेलमध्ये फडणवीस आणि आदित्य ठाकरे एकत्र आले होते। 2 दिवसांपूर्वी फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची अधिवेशनात अर्धा तास भेट झाली होती। तसेच अंबादास दानवे यांच्या निरोपवेळी भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सत्तेत सामील होण्याची ऑफर देखील दिली होती। तुम्हाला हवे असल्यास 2029 नंतर आमच्यात सामील व्हा अशी ऑफर देवेंद्र फडणवीस यांनी विचारली होती। उमेश, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हा मेघना, आता तुमचा आवाज पोहोचतोय। निश्चित उमेश, खरं तर एक मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही या घटनेनंतर। नक्कीच मेघना, एक राजकीय घडामोड होण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही। कारण गेल्या 3 ते 3.5 वर्षात या महाराष्ट्राने राजकीय अनेक धक्के पचवलेले आहेत। म्हणजे शिवसेनेची आधी 2 भाग झाले, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 पक्षाचे भाग झाले आणि अर्धा पक्ष सत्तेत सामील झालेला तर अर्धा पक्ष विरोधात असलेला आपल्याला पाहायला मिळतं। तर तीच जी आहे ती कुठे ना कुठे अजूनही त्याबाबतच्या चर्चा आणि त्याबाबतच्या या सगळ्या घटना आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यातूनच अशा प्रकारच्या कुठल्याही युती आघाड्या कधीही कोणाशी होऊ शकतात यासाठी महाराष्ट्राची जनता देखील आता सध्या तयार आहे। कारण कोणीही कोणताही निर्णय घेऊ शकतो, अशा प्रकारची शक्यता आता नाकारता येत नाही। त्यामुळे आदित्य ठाकरे असतील किंवा मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांची भेट होणं म्हणजे नक्कीच
काहीतरी संकेत पुढच्या राजकीय घडामोडीसाठी आहेत का, याबाबतच्या चर्चांना आता सुरुवात झाली. कारण अनेक वेळा जर आपण पाहिलं तर अशा प्रकारच्या युत्यांच्या आघाड्यांच्या ऑफर्स एकमेकांना नेत्यांमंडळीकडनं दिली जाते. खास करून जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे यांच्यामधला जो सुसंवाद आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळतोय. अनेक वेळा स्वतः ठाकरेंच्या मंत्री असतील, माफ करा, ठाकरेंचे आमदार असतील, ते सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची त्यांनी केलेलं काम हे किती चांगलं हे सांगण्याचा प्रयत्न करतात. तर तिथंच एकनाथ शिंदे हे कसे सरकारमध्ये त्यांना बाजूला ठेवलं जातं हे सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ह्या दोघांचा ठाकरे असतील किंवा मग देवेंद्र फडणवीस असतील यांची कुठेतरी गट्टी जमताना पाहायला मिळत होती. मात्र दोन्ही नेत्यांकडून म्हणजे दोन्ही पक्षाच्या शीर्ष नेत्यांकडून याचा सातत्याने नकार देण्यात आलेला आहे की अशा प्रकारची आमची राजकीय गट्टी कुठलीच नाहीये. एक राजकीय संस्कृती म्हणून एकमेकाच्या कामाची तारीफ केली जाते. मात्र आता जर या दोन नेत्यांची भेट होत असेल तर नक्कीच पुन्हा पुढे काही राजकीय गट्टी जमू शकते का, किंवा पुढे काही राजकीय समीकरणं बदलू शकतात का, याबाबत चर्चा ज्या आहेत त्या व्हायला सुरुवात होतील. खास करून जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून सातत्याने एकनाथ शिंदे यांना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याकडून सातत्याने बाहेर ठेवलं जातं. अशा प्रकारची जी मनस्थिती आहे ती त्यांच्या आमदारांची आहे, त्यांच्या मंत्र्यांची आहे. त्यामुळे सरकारमध्ये असूनही एकनाथ शिंदे कुठेतरी सरकारपासून दूर जात आहेत का, अशा प्रकारच्या चर्चा सातत्याने होत असताना अशा प्रकारची भेट होणं एक नवीन राजकीय घडामोडीचे उमेश, संकेत 3 देताना गोष्टींकडे नक्कीच आपल्याला आपल्याला लक्ष पाहायला द्यायला मिळतील. हवं. 3 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे फडणवीसांकडून ठाकरेंना दिलेली ऑफर, दुसरी गोष्ट सामनाच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीबद्दल केलेलं वक्तव्य, आणि तिसरी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांचे जे व्हिडिओज बाहेर येत आहेत, सातत्याने जे व्हिडिओज बाहेर येत आहेत शिवसेनेच्याच नेत्यांचे. त्याच्यामुळे या तिन्ही गोष्टींमुळे आणि आता ही भेट झाली आहे, एक वेगळं खरं तर राजकारण पुन्हा एकदा आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळू शकतं. नक्कीच मेघना, एक वेगळं राजकारण पाहायला मिळू शकण्याची दाट शक्यता आहे. कारण जर आपण पावसाळी अधिवेशनाचा अंबादास दानवे यांचा जो निरोप सोहळा पाहिला तर तिथेही देखील ज्यावेळेस सर्व हे शीर्ष नेते बसले होते त्यावेळेस अचानक उद्धव ठाकरे तिकडे आले आणि त्यानंतर सर्व नेते उठले. पण सगळ्यात आधी जे उठले ते मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्र्यांना पाहिल्यानंतर सर्वच्या सर्व तिथं असलेले शीर्ष नेते उभे राहिले. स्वतः एकनाथ शिंदे यांना देखील उभं राहावं लागलं. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये कुठेतरी तो हा दुरावा आहे तो आता कमी होताना आपल्याला पाहायला मिळत होता. आणि त्यातच आदित्य ठाकरे एका कार्यक्रमासाठी पोहोचले होते आणि त्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील तिथं पोहोचले आणि त्या कार्यक्रम जे हॉटेल होते त्या हॉटेलच्या लॉबीमध्ये हे दोन्ही नेते भेटले. आणि त्यावेळेस देखील आदित्य ठाकरे मस्करीत देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले की तुम्ही आम्हाला ऑफर दिली म्हणून तुमच्या स्वागतासाठी आम्ही इथं थांबलेलो. अशा अनेक घटना ज्या आहेत त्या गेल्या 3 ते 4 दिवसापासून सातत्याने घडताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता जर या दोन्ही नेते आपापसात एका खासगी हॉटेल्समध्ये आमच्या हॉटेलच्या रूम मध्ये मिळत असतील तर नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये काहीतरी नवीन राजकीय घडामोड होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नवीन समीकरण महाराष्ट्राला बघायला मिळेल का, किंवा ठाकरे सत्तेत जातील का, या सगळ्या चर्चा निश्चित भविष्यात नेमकं काय होतंय, काय निर्णय होतोय ते तर येणारा काळच सांगेल. धन्यवाद उमेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.